नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय सेजवळकर सर, सबनीस सर, घनश्याम पाटील सर, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पत्रकारिता, साहित्य आणि इतर क्षेत्रातले मान्यवर, माझा रसिक मित्रपरिवार आणि बंधुभगिनी, चंपक प्रकाशनच्या सहकार्याने माझे हे सजवलेले क्षण काव्य रसिकांसमोर मांडताना मला खूपच आनंद होतो. माझा पहिला कविता संग्रह काही असे काही तसे, नंतर तब्बल 7 वर्षानंतर हा माझा संग्रह मी रसिकांसमोर सादर करतोय. या संग्रहातील कविताही आपल्या पसंतीला उतरतील अशी मला आशा आहे. माझा जन्म पुणे जिल्ह्यातल्या परिंजे नावाचं गाव आहे, सासवडजवळ, तिथला. माझं शालेय शिक्षण तिथंच झालं. साधारणपणे एका भूधारक शेतकरी कुटुंबातून जे काय वाटायला असतं ते सगळं माझं बालपण तशाच परिस्थितीमध्ये गेलेलं आहे. वाचन लेखनाची लहानपणापासूनच आवड होती. नंतर शिक्षणानंतर पुण्यामध्ये आलो आणि कॉलेजचं शिक्षण चालू असतानाच पुणे टेलिकॉम्समध्ये मी नोकरी पत्करली. आत्ताचं त्याला BSNL ही सरकारी कंपनी झाली. एका बाजूला आपलं करिअर घडवत असतानाच मी एक पायरी प्रमोशन घेत सध्या सब डिव्हिजनल इंजिनियर म्हणून कार्यरत आहे आणि 33 वर्ष माझी सेवा झालेली आहे. आतापर्यंत लेखन करिअर घडवत असतानाच एका बाजूला वाचन आणि लेखनाचा छंद मात्र जोपासत राहिलो आणि आत्तापर्यंत प्रवासामध्ये 300च्या वर कविता लिहिलेल्या आहेत, 30 लेख लिहून झालेले आहेत, काही कथा लिहिलेल्या आहेत आणि शेकडो चावळ्या लिहून झालेल्या आहेत. लहानपणीचं गावाकडचं बालपणीचं वातावरण, नंतर पुण्यामधला वेगवेगळ्या भागात रहिवास आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या अनेक नमुने व्यक्ती अभ्यासायला मिळाले, माणसं भेटली, चांगली भेटली, नमुने भेटले आणि त्यातून माणसं वाचायचा छंद लागला. आणि हे माणसं अभ्यास करता करता अनुभवाचं विश्व माझं समृद्ध होत गेलं आणि एक कवी आपला कायम जागृत असल्यामुळं ते मी कुठंतरी अंतर्मनामध्ये टिकलं गेलं. माणसाच्या जीवनात सुखाचे, दुःखाचे, आनंदाचे, समाधानाचे, रागाचे, लोभाचे, वैफल्याचे किंवा हतबलतेचे असे क्षण येतच असतात. काही क्षण कायम हवेसे वाटतात तर काही अगदीच नको नकोस. काही अविस्मरणीय क्षण मनात कायमचं घर करून जातात तर काही क्षण नकळत विसरूनही जातात. असेच काही कडूगोड क्षण अलगदपणे पकडलेले आहेत, जाणीवपूर्वक सजवलेले आहेत आणि आपल्यासमोर या कविताच्या रूपाने ठेवलेले आहेत. हेच ते सजवलेले क्षण. या संग्रहामध्ये गेल्या मी 7 वर्षामध्ये ज्या कविता लिहिल्या त्यांचा समावेश आहे. यातल्या बऱ्याचशा कविता मी माझ्या ब्लॉगवर किंवा फेसबुकच्या विविध साहित्य समूह आहेत त्याच्यावर रचवलेल्या आहेत आणि रेणुका आर्ट्स किंवा मराठी कविता समूह असे काही समूह आहेत जे नेहमी ते वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतात, काव्य स्पर्धा घेतात, चारोळी स्पर्धा घेतात आणि अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन माझं लिहिण्याचं सातत्य कायम वाढवत ठेवलेलं आहे. आणि अशा सहभागामध्ये ज्या लिहिलेल्या कविता आहेत त्यातल्याही काही कविता मी या संग्रहामध्ये सहभाग आहे त्याचा आणि त्यातल्या काही ओळी ज्या कोणीतरी लिहिलेल्या आहेत त्या ओळीवर त्या कविता लिहिलेल्या आहेत. तर या कविता कशा तयार झालेल्या आहेत या संबंधी थोडंसं. ते नसतात काही पोकळ शब्द, ते नसतात काही पोकळ शब्द, ओळ एक एक गुंतलेली असते. वास्तव वा कल्पनांच्या भरारीवर एक एक अनुभव गुंफावा लागतो. जगावा लागतो परकायेत प्रवेश होऊन, मांडायची असते घालमेल मनाची, साधायचा असतो संवाद स्वतःशी, मांडणे असते रोज व्यवस्थेवरचा.
असते समजूत घालणे स्वतःची, असतो कधी उपदेशाचा अभिनिवेश, करायचा असतो भावनांचा निचरा, सांगायचं असतं अव्यक्त सांडलेलं. केवळ शब्दांचेच खेळ नसतात, ते नुसतंच कविता लिहिणं, उद्गार तो भावनांचा शब्दांपलीकडच्या नकळत व्यक्त झालेला शब्दांमध्ये. सजवलेले क्षण हा कविता संग्रह आकाराला घेत असताना संपादक, प्रकाशक आणि सध्याचे पत्रकारितेचे दादा गणेशराम पाटील साहेब, चपराची संपूर्ण टीम, संग्रहाचे प्रस्तावनाकार प्रसिद्ध कवी पत्रकार स्वप्नील गोरे सर, पुस्तकाचे मुखपृष्ठकार समीर नेर्लेकर सर व या क्षणांचे सजावटकार व्यंकटेश कल्याणकर यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय अनेक आदर्श हातांचे कळत नकळत सहकार्य मिळालेले आहे. त्या सर्वांच्या हार्दिक आभार. माझ्या लेखन प्रवासामध्ये माझी पत्नी सौ स्मिता, चिरंजीव सौरभ, माझी सुनबाई डॉक्टर सुप्रिया यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य कायमच मिळत असते. किंबहुना बऱ्याचदा तेच माझे पहिले वाचक असते. माझे सजवलेले क्षण काव्य रचनेकांना कसे वाटतात ते ऐकणं मला निश्चित आवडेल. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आपला प्रतिसाद मला माझ्या पुढील लेखन प्रवासात नक्कीच मार्गदर्शन करत राहील. आपण सर्वजण या क्षणांचे साक्षीदार म्हणून आवर्जून हजर राहिला, त्यामुळे हे क्षण अधिकच सजले आहे. सर्वांचे पुन्हा आभार.